Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी. नमस्कार. परतवाडा पोलीस स्टेशन अंडरला जे आत्ताची जे प्रकरण जे सुरू आहे, काही विक्टिम जे महिला आणि मुली त्यांची अश्लील फोटो आणि व्हिडिओ अक्यूज्ड नी रेकॉर्ड करून ती व्हायरल केलेली आहे. ते प्रकरण समोर आला होता. त्या प्रकरणात कालच्या तारखेला रात्रीच्या वेळी आम्ही FIR जे आहे दाखल केलेली आहे. FIRचे जे कंप्लेनेंट आहे ते स्वतः पोलीस आहे. ती कारण अशी आहे की आम्ही ऑलमोस्ट 1 किंवा 2 दिवस थांबले होते की कोणी विक्टिम येऊन किंवा विक्टिमचे कोणी नातेवाईक येऊन कंप्लेंट देणार म्हणून. पण कालच्या तारखेला संध्याकाळीपर्यंत कोणी आला नाही, म्हणून पोलीस जे आहे ते सुमोटो स्वतः दखल घेऊन ते पॉक्सोचं जे ॲक्ट आहे त्याप्रमाणे जे सेक्शन्स आणि जे अधिकार आम्हाला आहे सुमोटो ॲक्शनच्या, त्यांची वापर करून आम्ही स्वतः ते गुन्हा दाखल केलेली आहे आणि त्याबद्दल प्रेस नोट पण ऑलरेडी इश्यू केलेली आहे. सेकंडली, तपास FIR दाखल झाला तेव्हापासून तपास सुरू आहे. कालच्या रात्री आम्ही अक्यूज्ड नंबर 1 त्यांना कस्टडीमध्ये घेऊन त्यांना अटक केलेली आहे आणि अक्यूज्ड नंबर 1ला आजच्या तारखेला कोर्टाच्या समोर पेश केला आणि कोर्टाने जे आहे ते 21 पर्यंत त्यांची PCR जे आहे ते दिलेली आहे आणि PCRच्या नंतर आरोपीकडून तपास कंटिन्यू केला आणि आरोपी नंबर 1 जे आहे त्यांच्याकडून जे मोबाईल डिव्हाइसमध्ये त्यांनी जे फोटो आणि व्हिडिओ जे काढलेली आहे ते पण आम्ही जप्त केलेली आहे ॲज पर प्रोसिजर. आणि लवकर ते लवकर आम्ही ते मोबाईल डिव्हाइस जे आहे ते आम्ही फॉरेन्सिक एक्झामिनेशनसाठी पाठवणार. नेक्स्ट, कॉन्फिडेन्शियल पद्धतीने आमचे जे सोर्सेस आहे त्यांना आम्ही वापरून जे विक्टिम्स ज्यांची जे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झालेली होती त्यांची विक्टिमनी आम्ही आयडेंटिफाय केले आणि आमच्या थ्रू महिला स्टाफ आम्ही ते विक्टिमचे फॅमिली मेंबर्सला संपर्क करून त्यांनी विनंती पण केलेली आहे की तुम्ही कॉन्फिडेन्शियल पद्धतीने जर पोलीस स्टेशन नाही तर इतर कोणतेही ठिकाणी तुम्ही आम्हाला बोलू शकतो. तसा आमचे महिला अधिकारी आणि स्टाफ साधे गणवेशाने तुमच्याकडे येऊन गोपनीय पद्धतीने विक्टिमचं स्टेटमेंट घेऊन पुढे आम्ही तपास करणार आहे असं पण केलेली आहे. आणि सोबत ड्युरिंग इंटरोगेशन ऑफ अक्यूज्ड नंबर 1 आम्ही हे पण व्हेरीफाय करण्याचा प्रयत्न करत आहे की ते विक्टिम जे आहे आणखी काही विक्टिम आहे का, हा विषयावर पण आमची तपास आत्ता सुरू आहे. नेक्स्ट पॉइंट, आरोपी नंबर 1 कडून निष्पन्न झालेला आहे रिगार्डिंग द डिटेल्स ऑफ अक्यूज्ड नंबर 2. अक्यूज्ड नंबर 2 उझैर खान इक्बाल खान हे 20 वर्षाचा मुलगा आहे. उझैर खान इक्बाल खान 20 वर्षाचा मुलगा आहे आणि ते राहणार अचलपूरचा आहे आणि ते मित्र आहे अक्यूज्ड नंबर 1चा. ते आत्ता अक्यूज्ड नंबर 1नी अक्यूज्ड नंबर 2ला आयडेंटिफाय केलेली आहे. त्याप्रमाणे आम्ही अक्यूज्ड नंबर 1 च्या म्हणण्याप्रमाणे अक्यूज्ड नंबर 2 त्यांनी आम्ही ताब्यामध्ये घेतलेली आहे आणि सध्या त्यांची इंटरोगेशन सुरू आहे आणि इंटरोगेशन जे आहे ते पॉझिटिव्ह
डायरेक्शनमध्ये होत आहे आणि रात्री आणखी काही तासांना त्यांना पण आम्ही अटक करणार आहे. नेक्स्ट जे आहे, नेक्स्ट पॉईंट, आम्ही रिपीटेडली विक्टिम आणि विक्टिमचे जे फॅमिली मेंबर्स आहे त्यांना विनंती करत आहे की तुम्ही तुमच्या सोयीनुसार तुम्ही जसा तुम्हाला वाटत आहे तसा तुम्ही पोलिसांना संपर्क करू शकतो आणि त्याबद्दल आम्ही आमच्या स्तरावर 3 महिला अधिकारी जे जिल्हा लेवलचे अधिकारी आहे त्यांची नाव आणि नंबर जे आहे ते प्रसारित केलेली आहे. त्यांना तुम्ही गोपनीय पद्धतीने संपर्क करून तुम्ही तुमचं जे काही म्हणणं आहे ते तुम्ही काइंडली करा अशी आमची विनंती आहे. ते काय आहे की पोलीस आम्ही आमच्या स्तरावर जे कारवाई आहे ते आम्ही करत आहे, पण एक्झॅक्टली काय घडलेलं आहे विक्टिम सोबत ते समोर आला की आणखी जास्त सिरियसनेस घेऊन आम्ही तपास करणार आणि आणखी काही सेक्शन्स FIR मध्ये ऍड करायची आहे किंवा आणखी काही विक्टिम्स निष्पन्न होत आहे तर तसा इन्व्हेस्टिगेशन पण आम्ही पुढे करू शकतो. तर अगेन आय रिक्वेस्ट विक्टिम्स आणि त्यांचे जे फॅमिली मेंबर्स आहे तर काइंडली तुम्ही पोलिसांना किंवा इवन समाज कल्याणचे जे महिला अधिकारी आहे त्यांची नंबर पण शेअर केलेली आहे, त्यांना पण तुम्ही संपर्क करू शकतो. नेक्स्ट आणखी माझी एक विनंती आहे की जर इतर कोणतेही व्यक्ती त्यांच्याकडे काही एव्हिडन्स सारखा काही आहे किंवा एव्हिडन्स नाही तर काही माहिती सारखी त्यांच्याकडे काही आहे तर ते पण जे संबंधित महिला अधिकारी त्यांची नंबर जे आहे त्यांना संपर्क करून जे काही इन्फॉर्मेशन किंवा जे काही एव्हिडन्स आहे ते तुम्ही शेअर करू शकतो अँड दिस विल ऑफकोर्स हेल्प अस इन आवर इन्व्हेस्टिगेशन. नेक्स्ट मुद्दा आहे की सायबर सेल अमरावती रूरल त्यांनी सॅटर्डे रात्री ज्यावेळी आम्हाला हे माहिती भेटलेली होती तर पूर्ण प्रकरणात तेव्हापासून आत्तापर्यंत आणि इवन पुढे पण सायबर सेल अमरावती जे आहे ते संपर्कात आहे महाराष्ट्र सायबर सेल सोबत आणि आम्ही प्रयत्न करत आहे की जे काही इंटरनेटमध्ये फोटो किंवा व्हिडिओ हे पूर्ण विषयावर जे प्रसारित होत आहे ते डिलीट करायची आमची प्रयत्न सुरू आहे. अँड गुड थिंग की आत्तापर्यंत जे टेलिग्रामचे जे चॅनल्स किंवा ते अकाउंट्स जे व्हायरल करत होते त्यांना टेकडाऊन केलेली आहे आम्ही. अँड जसं जसं आमच्याकडे इन्फॉर्मेशन येत आहे की फलाना टेलिग्राम चॅनल किंवा व्हॉट्सॲप ग्रुप किंवा जे काही आहे त्यांच्यामध्ये हे प्रसारित होत आहे ते आम्ही आयडेंटिफाय करून तसं इमिडिएटली लवकर ते लवकर ते टेकडाऊन करायची, म्हणजे टेकडाऊन इन द सेन्स डिलीट करायची आमची जे प्रक्रिया आहे जे ते सुरू आहे. अँड लास्टली एक विनंती आहे टू ऑल मीडिया अँड प्रेस बांधवाला. आता माझ्यासमोर एक व्हिडिओ आलेली आहे. त्या व्हिडिओमध्ये जे विक्टिम्स आहे फक्त त्यांची डोळे त्यांचे आईस ला ते पट्टीसारखा ठेवून ते व्हिडिओ प्रसारित केला, पण ते उरलेलं जे त्यांचे फेशियल आयडेंटिटीज आहे ते इंडिकेट होऊ शकतो. तर माझी मीडिया बांधवाला विनंती आहे की जर तुम्हाला ते प्रसारित करायची आहे तर काइंडली ते विक्टिम जे आहे त्यांची फेस त्यांची डोक जे आहे ते कम्प्लिटली तुम्ही हे करून प्रसारित करा सो दॅट विक्टिमची आयडेंटिटी इवन 1% पण ते आयडेंटिफाय सारखा करू शकणार नाही असा तुम्ही काइंडली करा अशी माझी विनंती आहे. बिकॉज दिस इज अ सिरियस मॅटर आणि तुम्हाला पण माहीत आहे की महिला जर विक्टिम आहे सेक्शुअल अब्यूजच्या तर त्यांची आयडेंटिटी डिस्क्लोज करणं, जाणून बुजून डिस्क्लोज करणं हे पण
ते क्राईम आहे. पण इवन जाणून बुजून नाही तर इवन म्हणजे अंजानेपणे पण तुम्ही तसं काय केलं दॅट इट सेल्फ इज अ सिरियस मॅटर. तर आय रिक्वेस्ट मीडिया पर्सन की तुम्ही थोडीफार काळजी घ्या. तर माझ्याकडून दिस इज ऑल अँड आता तुमची काही प्रश्न आहेत तर तुम्ही विचारू शकता. व्हिडिओ समोर आलेले आहेत. कोणी 180 म्हणतोय, कोणी 350 म्हणतोय, वेगवेगळे फिगर समोर येतात आणि पिढी किती आहे. Co-presented by Vimal. Bolo Zuban Kesari. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.